शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी आहे सोयाबीनची उत्पादकता अधिक, नापेड करून खरेदी मात्र मर्यादित, शेतकऱ्यांच्या अडचणीत भर। पुढली मोठी बातमी निघते फळ पीक विमाधारक प्रशासन विमा कंपनीकडून बेदखल। पुढली मोठी बातमी निघते बुलढाण्यामधून भारतीय कापूस महामंडळातर्फे जिल्ह्यातील 5 केंद्रावर कापूस खरेदी सुरुवात। पुढली मोठी बातमी निघते यवतमाळमधून, यवतमाळला शेतकऱ्यांना 262 कोटींचा प्रोत्साहन निधी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पुढली मोठी बातमी निघते नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी 332 कोटी रुपयांना मंजुरी। पुढली मोठी बातमी निघते केंद्र सरकारची निर्यात बंदी आणि शेतकऱ्यांचे हाल, आवक घटूनही कांद्याचे भाव स्थिर, 10 दिवसात 500 गाड्यांपेक्षा आवक कमीच। पुढली मोठी बातमी निघते पीएम किसान योजनेच्या निधीत वाढ होणार नाही, केंद्र सरकारची स्पष्ट भूमिका। पुढली मोठी बातमी निघते कापसाच्या दरात 1000ची घसरण, शेतकरी पुन्हा अडचणीत। पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना पीक विमा मदतीची प्रतीक्षा। पुढली मोठी बातमी निघते दराअभावी 50% कापूस शेतकऱ्यांकडे पडून भाव कधी वाढणार, शेतकऱ्यांचा सुटता सवाल।